नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, संख्या चॅप्टर मधले आपल्याला सर्व विषम संख्येची आणि सर्व समसंख्येची एकूण बेरीज किती हे बघायचं आहे. पहिला प्रश्न बघूया. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज किती? मग काय म्हणायचं? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या अपॉन 2 गुणिले एकूण विषम संख्या. म्हणजे 100च्या निम्मे किती होईल? 50 विषम संख्या होती. मग आता सांगा 99 ने किती होईल? 100. सांगा या ठिकाणी बे दोन्ही 4. 2 आणि 2 ची जागा कोणा घेतली? 4 ने घेतली. 4 एक 4, 4 25 100. मग आता या ठिकाणी काय करायचंय? 100 गुणिले 25 म्हणजेच 2500. याचं उत्तर 2500 आलेलं आहे. पुढील प्रश्न बघा. 11 ते 60 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची एकूण बेरीज किती? तर मग 11 ते 60 पर्यंत आपल्याला करायची आहे. तर मग काय म्हणायचं? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या. 60च्या ऐवजी किती येईल? 59 आपण 2 गुणिले एकूण विषम संख्या. आता 11च्या ऐवजी किती घ्यायचे? 10 घ्यायचे. 60 म्हणून 10 गेले किती राहिले? 50. आता 50च्या निम्मे किती? 25 ही विषम संख्या आहे ती. आता 59 आणि 11 किती होईल? आता एक टाकला 60, 60 आणि 10 किती? 70 होते. म्हणजे 59 आणि 11 किती? 70. तर बे एक बे, बे 35 70 आणि बे एक बे, बे 25 50. आता 25 5 किती? 125. आजचे आले 12, 25 त्रिक 75, 75 आणि 12 किती होईल? 87. आता याचं उत्तर 875 आलेलं आहे. पुढील गणित बघा. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्याची एकूण बेरीज किती? या ठिकाणी काय म्हणायचं? पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या आपण 2 गुणिले एकूण समसंख्या. आता 1च्या ऐवजी किती घ्यायचं? 0. 50 मधून 0 गेले किती राहिले? 50. आता एकूण सम आणि विषम संख्या किती? 50. मग 50च्या निम्मे समसंख्या होईल. म्हणजे 25 समसंख्या असेल. मग आता या ठिकाणी 50 आणि 2 किती झाले? 52. आता बे दोन्ही 4. 2 आणि 2 ची जागा कोणा घेतली? 4 ने घेतली आहे. 4 एक 4, 4 13 52. आता या ठिकाणी 13 गुणिले 50 करा. हा 0 लिहा. आणि 13 5 किती? 65. याचं उत्तर किती आलं? 650. प्रश्न चौथा बघा. 21 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्याची एकूण बेरीज किती? मग आता याच्यामध्ये सांगा. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या अपॉन 2 गुणिले एकूण समसंख्या. मग आता इथं काय करायचं? 21च्या ऐवजी 20च घ्या. 70 म्हणून 20 गेले किती राहिले? 50. तर मग आता 50च्या निम्मे समसंख्या म्हणजे 25 येते. आता 70 आणि 22 किती झाले? 92. आता बे दोन्ही 4. 2 आणि 2 ची जागा कोणा घेतली? 4 न. 4 एक 4, 4 23 92 म्हणजे 23 चौक 92. आता गुणाकार कोणाचा करायचा? 23 आणि 50 चा. हा 0 उचला जसा तसा लिहा. 23 पंचे किती? 115. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 1150.